कचोरी खाण्याचा हा मोह आवरला नाही. आता नुकतंच गणपतीसाठी गावी गेलो होतो. तर त्यावेळी 10वी-12वीला असताना आम्ही एक 4 मित्र असे होतो, की जे आम्हाला कचोरी आणि त्याच्यानंतर कटिंग चहा असं हे आम्हाला लागायचंच. आणि ठरवलं, की ज्यावेळेला आपण सगळं आता बाहेर निघणार तिथून, तर साधारण एक 25-40 वर्षानंतर आपण जेव्हा एकत्र येऊ, एका हॉटेलमध्येच आम्ही ते खात होतो. छोटंसं हॉटेल होतं. त्यावेळेला त्याचे वडील होते आणि तो तिथला हॉटेलचा मुलगा, तो देखील अजूनही तो आम्हाला ओळखतो. आणि असं 40 वर्षानंतर 2019 मध्ये आम्ही 4ही मित्र एकत्रित तिथं जमलो आणि त्यावेळेला ठरलं होतं, की जो उशिरा येईल त्याने त्याचे पैसे पेड करायचे होते. लो आणि आम्ही कचोरी आणि चहा प्यायलो. चहा प्यायल्यानंतर आपल्यावर बिल आलं आणि त्याच्यानंतर एक मुलगा आला आणि त्या मुलाने ते बिल पेड केलं. सांगावसं दुःख वाटतं. त्या मुलाने सांगितलं, की चौथा जो तुमचा मित्र होता, त्यांचा मी मुलगा आहे. मग आम्ही विचार केला तो का नाही आला? तर त्याने सांगितलं, काही महिन्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. त्यांनी मला ही गोष्ट सांगितली होती, की हे मित्र तुझे येतील आणि मला त्यांना असं वाटायला नको मी आलो नाही म्हणून तिथं त्यांना पैसे द्यायला लागत नाही. हे जे जग सोडून गेला होता. असं कोणाच्या बाबतीतही होऊ नये म्हणून ही जी मैत्री असते, ही शेवटपर्यंत तुम्ही टिकवून ठेवा. आज जीवन आपल्याला मिळालं आहे. हे क्षणभंगूर, हे कधीही आपला दिवा विझेल हे कोणालाही सांगता येत नाही. त्यामुळे जगा, आनंदात राहा, मस्त राहा, स्वस्थ राहा.